छत्रपती एज्युकेशनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आय एम फोर्थ MBA स्टुडंट फ्रॉम GMC. या व्हिडिओमध्ये आपण MSCETचा फॉर्म कशा प्रकारे फिलअप करायचा त्याबद्दल थोडक्यात माहिती घेणार. तर सुरुवातीला तुम्हाला बघा MSCETच्या वेबसाईटवर जायचं. त्यानंतर तुम्हाला कॅप 2025-26 वर क्लिक करायचं. त्याच्यानंतर जे आहे तुमच्यासमोर असं पोर्टल उघडेल. त्याच्यानंतर तुम्हाला त्यामध्ये जे आहे नीट UG वर क्लिक करायचं. त्यानंतर जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं त्याच्यामध्ये लॉग इन अँड रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं. त्यामध्ये बघा तुम्हाला रजिस्ट्रेशन जर केलं असेल तर तुम्ही साइन इन करू शकता. जर न्यू रजिस्ट्रेशन असेल तर त्याच्यावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला फुल डिटेल भरायची. बघा काय काय भरायचं आहे. तुमचं नाव लिहायचं आहे, त्याच्यानंतर तुमचं लास्ट नेम, त्याच्यानंतर ईमेल, त्याच्यानंतर पासवर्ड, त्याच्यानंतर कन्फर्म पासवर्ड, त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ डे, हे सर्व तुम्हाला इन्फॉर्मेशन फिलअप करायची. यानंतर तुमचा जीमेलवर एक व्हेरीफाय म्हणून मेसेज येईल. मग तो व्हेरीफाय करायचा आणि त्यानंतर तुमचं जे आहे ॲडमिशन प्रोसेस म्हणजे त्यानंतर आपण कॅप राऊंडचा फॉर्म भरून शकतो. तयार झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, साइन इन वर टिक करायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही साइन इन केल्यानंतर तुमच्यासमोर एक असं ओपन होईल. त्याच्यामध्ये तुम्हाला पर्सनल डिटेल पूर्णपणे भरावे लागणार. त्या पर्सनल डिटेलमध्ये तुम्ही बघू शकता तुम्हाला मोबाईल नंबर, फादर नेम, त्याच्यानंतर तुमचं मदर नेम, त्याच्यानंतर तुमचं जेंडर, त्याच्यानंतर तुमचं रिलिजन, त्याच्यानंतर रिजन, त्याच्यानंतर तुमचं मदर टंग, त्याच्यानंतर तुमची नॅशनॅलिटी, त्याच्यानंतर तुमचं ॲन्युअल फॅमिली इन्कम, त्याच्यानंतर मॅरिटल स्टेटस, त्याच्यानंतर परमनंट ॲड्रेस, त्यानंतर ॲड्रेस लाईन पूर्ण अशा 3 लाईनमध्ये पूर्णपणे फिलअप करायचं आहे. त्यानंतर करस्पॉन्डिंग ॲड्रेस करायचं. त्याच्यानंतर तुम्हाला अदर डिटेल पण विचारेल. तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहे का, पर्सन विथ डिसॅबिलिटी आहे का, त्यानंतर सिलेक्ट SSC इक्विव्हॅलंट पासिंग सर्टिफिकेट, हे तुम्हाला पूर्ण तयार करायचं आहे. हे फक्त तुम्हाला CETवर रजिस्ट्रेशनसाठी करायचं आहे. त्याला कॅप राऊंडसाठी वेगळा एक फॉर्म भरायचा, ते पण आपण बघणार आहोत. हे सुरुवातीला बघून घ्या. अशी डिटेल भरायची आहे तुम्हाला. नंतर आहे ना सेव्ह आणि चेंजवर तुम्ही जेव्हा चेंज करसाल ते पूर्ण डिटेल भरल्यानंतर तुम्हाला सेव्ह करायचं आहे. सेव्ह केल्यानंतर तुमचा असं पूर्णपणे डाटा सक्सेसफुली सेव्ह होला जाईल. सेव्ह केल्यानंतर तुम्हाला बघा कॅप सेंट्रलाइज्ड कॅप रजिस्ट्रेशनवर टिक करायचं आहे. तिथून पुढचं जे तुमचं रजिस्ट्रेशन आहे तिथून होणार. त्याच्यामध्ये मेडिकल आणि आयुषमध्ये क्लिक करायचं. त्याच्यानंतर बॅचलर ऑफ आयुषमध्ये क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर जे आहे तुमच्यासमोर एक डाटा येईल. तर हे बघा, एक मिनिट. त्यानंतर तुमच्यासमोर असं सर्व ओपन होईल. त्याच्यामध्ये बघा तुम्हाला सुरुवातीला तुमचं जे आहे उमेदवाराचा रोल नंबर, नीटचं सगळं इन्फॉर्मेशन भरायची. त्याच्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय OTP येईल तुमच्या मोबाईल नंबरवर, तो व्हेरीफाय करायचा. त्याच्यानंतर तुम्हाला जे आहे फॉर्ममध्ये बघू शकता तुम्ही फॉर्ममध्ये किती स्टेटस करायचे ते तुम्हाला अशा 12 स्टेप करायचे. त्याच्यामधली पहिली आहे नीट इन्फॉर्मेशन, मग नंतर पर्सनल इन्फॉर्मेशन, त्यानंतर रिझर्वेशन कॅटेगरीचं, त्याच्यानंतर क्वालिफिकेशन, त्यानंतर पॅरलल रिझर्वेशन, नंतर कोर्सेस, ॲप्लिकेशन फीस, प्रीव्ह्यू, नंतर डिक्लेरेशन ऑफ कॅन्डिडेट, नंतर सेक्शन ऑफ ॲप्लिकेशन, पेमेंट, डॉक्युमेंट अपलोड, हे सर्व तुम्हाला असं पूर्णपणे करायचं आहे. आता बघा तुम्ही सुरुवात करा. तर ते तुम्हाला क्लिक हिअर केल्यानंतर तुम्हाला सुरुवातीला बघा काय येते स्क्रीनवर. तुम्हाला हे बघा मोबाईल व्हेरिफिकेशनचं येते. ते आपण व्यवस्थित करा. तुम्हाला नीटचा रोल नंबर वगैरे ते टाकायला लागेल, ॲप्लिकेशन नंबर वगैरे. त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन होऊन जाईल. त्यानंतर तुमचं असं पूर्ण इन्फॉर्मेशन येईल. त्यानंतर तुम्हाला अशी पर्सनल इन्फॉर्मेशन पूर्णपणे भरायची आहे. अप्पर ID वगैरे हे बघू शकता. तुम्हाला तुमची अप्पर ID वगैरे फिलअप करायची. त्याच्यानंतर तर बघूया. बघा त्यानंतर तुम्हाला रिझर्वेशनसाठी सिलेक्ट करायचं आहे. तुम्ही येणारे कोटासाठी नॉन रेसिडेंट ऑफ इंडियन आहात का, त्याच्यामध्ये सर्वात पहिलं भरायचं. त्याच्यानंतर जे आहे अदर कंट्रीचं सर्टिफिकेट आहे का ते बघायचं. त्याच्यानंतर हे अर्जदाराचं तुमचं राष्ट्रीयत्व कोणतं आहे, म्हणजे इंडियन आहात का तुम्ही. त्याच्यानंतर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहे का. त्याच्यानंतर कॅटेगरी तुमची कोणती आहे, त्याच्यानंतर सब कॅटेगरी कोणती आहे, त्याच्यानंतर तुमचं फॅमिली इन्कम करायचं. त्याच्यानंतर रिजन ऑफ रेसिडेन्स, म्हणजे तुम्ही कोणत्या क्षेत्रात राहता, अर्बन की रुरल. त्याच्यानंतर तुम्ही द कॅन्डिडेट ऑफ ऑर्फन आहात का, त्याच्यानंतर तुम्ही मायनॉरिटीमध्ये येता का, त्याच्यानंतर तुम्ही क्लेम लिंग्विस्टिक मायनॉरिटी करता का तुम्ही, ते तुम्हाला करायचं आहे. तुम्हाला भाषिक अल्पसंख्याक असल्याचा दावा करायचा का, असं पण आहे त्याच्यामध्ये. तर हे सर्व तुम्हाला करावं लागणार. तुम्हाला अशी 10वीची पूर्ण माहिती भरायची आहे. 10वी 12वीची पूर्णपणे बघू शकता तुम्ही स्क्रीनवर. आता हे बघा 10वीचं सिलेक्ट केल्यानंतर तुमच्या समोर एक कळतं तुमची 10वी कधी झालेली आहे. त्याच्यानंतर तुमचं लँग्वेज कोणती होती, भाषापैकी म्हणजे कमी लँग्वेज असलेली कोणती भाषा होती का. त्याच्यानंतर तुमचं 10वी उत्तीर्ण झालेलं वर्ष, त्याच्यानंतर तुमची डिस्ट्रिक्ट कोणतं होतं, त्याच्यानंतर पासिंग स्टँडर्ड तालुका, त्याच्यानंतर तुमचं इक्विव्हॅलंट 10वीचं, त्याच्यानंतर तुमचं 12वीचं पूर्णपणे माहिती फिलअप करायची आहे. तुम्हाला मार्क PCB आणि PCBE म्हणजे मार्क किती ते सर्व तुम्हाला व्यवस्थित भरायचं आहे.
शकता तुम्हाला अशी नीट यूजीची पूर्ण माहिती भरलेली दिसेल। त्याच्यानंतर जे तुम्ही पर्सनल इन्फॉर्मेशनमध्ये पण तुमची संपूर्ण माहिती असेल। त्याच्यानंतर तुमचं रिझर्वेशनमध्ये बघा, तुमचं रिझर्वेशन खूप इम्पॉर्टंट आहे। तुम्ही कशासाठी क्लेम करत आहात ते सर्व व्यवस्थित बघा। तुमचं रिझर्वेशनच्या नंतर जे क्वालिफिकेशन डिटेल पण बघा तुम्ही व्यवस्थित। क्वालिफिकेशन डिटेल झाल्याच्यानंतर तुमचं पॅरलल रिझर्वेशन आहे का कोणतं, आणि त्याच्यानंतर तुमचं हिली एरियाचं वगैरे रिझर्वेशन असेल तुम्ही इथे क्लिक करू शकता। एवढी माहिती तुम्हाला व्यवस्थितरित्या बघायची। त्याच्यानंतर तुमची ॲप्लिकेशन फी जी आहे ती बरोबर आहे का ते बघायचं। त्याच्यानंतर तुम्ही जे कन्फर्म आणि नेक्स्ट पेजवर केल्यानंतर तुम्ही तुमचा फॉर्म सबमिट करू शकता। केल्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्मची लास्ट स्टेप बघते ती म्हणजे डॉक्युमेंट अपलोडेशन। तर डॉक्युमेंट अपलोडेशनसाठी इथे क्लिक करा। तुमच्यासमोर डॉक्युमेंट अपलोडेशनची येईल। त्याच्यानंतर अपलोडवर क्लिक करा। तुम्हाला सर्व व्यवस्थितरित्या कोणकोणते डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत काय नाही ते सर्व तुम्हाला येऊन जाईल। तर ते तुम्हाला अपलोड करावं लागतील। आता आपण एक डॉक्युमेंट अपलोड करूया, त्याच्यानंतर तुम्हाला मी दाखवतो तुम्ही काय करू शकता ते। चला सुरुवात करूया। असे तुमचे सर्व डॉक्युमेंट अपलोड झाल्यानंतर तुमच्या समोर असं व्ह्यूज ऑप्शन येते, त्याच्यामध्ये तुम्ही यूज करू शकता किंवा डाउनलोड करून तुमचे डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड झाले की नाही ते चेक करू शकता। हे सबमिट केल्यानंतर तुमचं जे आहे फॉर्म पूर्णपणे सबमिट होईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे आहे पूर्णपणे सबमिट झालेला असा दिसून शकतो तुमचा फॉर्म। हे बघा आमचे पूर्ण डॉक्युमेंट अपलोड झालेले आहेत। त्यामुळे बघा प्रेफरन्स राऊंड तर सध्या नाही, अप्लाइड सेशनमध्ये नंतर गेल्यानंतर तुम्हाला हे डाउनलोड रिसिप्ट म्हणून येऊन जाईल। तुम्हाला कोणतं डॉक्युमेंट अपलोडमध्ये पण तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड म्हणून दिसेल, तर तुम्ही केले असेल तर ठीक आहे। प्रोफाईल स्टेटसमध्ये तुम्हाला तुमचा पूर्ण फॉर्म कंप्लीट आहे की नाही ते दिसून जाईल। हे बघा तुमचा पूर्ण फॉर्म कंप्लीट असा दिसेल जाईल। त्याच्यानंतर डॉक्युमेंट अपलोडमध्ये गेल्यानंतर तुमचे डॉक्युमेंट तुम्हाला आता सांगितलं, नंतर अप्लाइड सेशनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुमची ॲप्लिकेशन फॉर्मची जे आहे हे करून घ्यायचं, डाउनलोड करून घ्यायचं। त्याच्यानंतर ॲप्लिकेशन रिपोर्ट आणि त्याच्यानंतर पेमेंटची पण डाउनलोड करून घ्यायची, कारण की ते तुम्हाला ॲडमिशनच्या वेळेस लागणार आहे। त्यामुळे ते जे दोन्ही आहेत का ते तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचे। डाउनलोड अगेन केलं तरी हरकत नाही। त्यानंतर तुम्ही तुमचा फॉर्म भरणं झाल्यानंतर तुमचं जे आहे लॉग इन आय डी ते पूर्ण लॉग आउट करायचं। हे झालं त्यानंतर तुम्ही लॉग आउट केल्यानंतर तुम्ही तुमचं मोकळं झालं, फॉर्म भरून पूर्ण झाला। हे अशा प्रकारे तुम्ही महाराष्ट्र CET सेटचा फॉर्म भरू शकता। याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता। धन्यवाद। या व्हिडिओमध्ये एवढंच। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।